आज आहे वेट लॉस सिरीजचा दिवस दुसरा. सकाळी उठून छान गरम पाणी पिऊन घेतलं. त्यानंतर पाऊण तास योगा केला. पाऊण तास योगा झाला की पुढचे 15 मिनिटं मी स्ट्रेचिंगही करते. त्याने काय होतं, आपण योगा करतो किंवा व्यायाम करतो, आपल्याला सवय नसते आणि अचानक असा आपण व्यायाम किंवा योगा केल्यानंतर अंगाला जे दुखणं असतं किंवा आपलं हात पाय दुखतात ना, तर स्ट्रेचिंग केल्यामुळे ती वेदना होत नाही. आजचं वजन माझं भरलं होतं 83.10, म्हणजे तब्बल 750 ग्रॅम कमी एकाच झालेलं दिवसात आहे. एवढा फरक पडेल असं वाटलं नव्हतं मला. आणि असं छान आपण करत असलेल्या गोष्टीला जर रिझल्ट मिळत असेल तर खूप उत्साहाने गोष्टी करू वाटतात. आणि आता मी चालून आलेली आहे, अंघोळ वगैरे झालेली आहे आणि इथे बसतानाच मी पाण्याची बॉटल घेऊन बसली. तर जसं जमेल तसं पाणी पण पिते, जेणेकरून माझी स्किनही क्लिअर होईल. आहे बऱ्यापैकी, पण इथे हे जे डाग पडले ते सगळं नॉनव्हेज खाण्यामुळे आणि आंबे वगैरे खाल्लेत उन्हाळ्यामध्ये जास्त, त्यामुळे पडलेले आहेत. सो ते आता क्लिअर करायच्या मार्गावरती आपण निघालेलो आहोत. आणि काल मी संध्याकाळी गेले होते वॉकिंगला, तर आज मी सकाळीच गेले. म्हणजे मी एक शेड्यूल ठरवून घेतले. बरोबर 6ला मी उठते आहे, ठीक आहे. रोजची एवढी सवय नाही आहे 7-7:30ला उठायची, पण आता कालपासून मी 6ला उठते आहे. 6:30 ते 6:15पर्यंत मी योगा करते आहे, ठीक आहे. त्यानंतर 15 मिनटं थोडंसं फ्रेशनअप होऊन मी चालायला गेले. त्यानंतर एक तासभर मी चालले असेल. मग मी घरी आले, शावर घेतला छान थंड पाण्याने आणि मग बाकीची काय कामं होती ती केली आणि आता थोडं 1-5 मिनटं रेस्ट करावं म्हणून बसले. आता मी उत्तप्पा करणार आहे आणि तो खायला घेणार आहे. 1 वाटी पीठ आहे इडलीचं, तर त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो, अर्धा कांदा आणि अगदी थिंबभर तेल घालणार आहे, ते चिकटू नये तव्याला म्हणून. आणि तसा मी उत्तप्पा करून आत्ता नाश्त्याला खाणार आहे. आत्ता साधारण 9:30 वाजलेले आहेत. अगदी थोडंसं इडलीचं पीठ शिल्लक होतं, वाटीभरच असेल. त्याच्यामध्ये मी अर्धा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. टोमॅटो अर्धा बारीक चिरून टाकलेला आहे. तव्यावरती अगदी 2 थेंब तेल ओतलेलं आहे, जेणेकरून तव्याला चिकटणार नाही उत्तप्पा केलेला. त्याला छान असं पसरवून घेतलं. हवं तर याच्यात तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. आणि याचा आता मी नाश्ता करणार आहे. तर छान त्याला खालच्या बाजूने भाजून दिलं. त्याच्यावरती लाल तिखट किंवा कांदा मसाला आणि थोडंसं मीठ टाकलं आणि मग त्याला छान खालून खरपूस झाला की मग बाजू पलटली आणि दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घेतलं आणि याचा मी नाश्ता केला. सोबत 1 वाटी दही सुद्धा घेतलं होतं. तो ढक्कनचं चॅनल बघा. अ, हा चॅनल कपाटाचं माझा दार आहे. लावा. हा चॅनल माझा आहे. कोणत्या मुलीचे व्हिडिओज आहेत बघा, एकदा बघा. कोणत्या मुलीचे एवढे सारे व्हिडिओज आहेत. चॅनल कोणाचं आहे, व्हिडिओज कोण टाकतं. मी आतापर्यंत फक्त 3 व्हिडिओज टाकते, ते पण असे. मग तो तुझा नाहीये चॅनल, तो मी काढलेला आहे. बट तो Not माझा आहे ना. yours. आणि हे बघा, कळलं? आजचा ट्रेंड चाललाय आणि आत्ता बनवलेला व्हिडिओ. कितने बजे देखो और अभी वो पारुशी है. ये भी बारिश नहीं नहीं उसने नाही की आहे है. मैंने. ती ना तोंडात नको जाती ना. नाही जाते ती, पारुशीच राहणार आहे ती आज. त्यांच्या दोघींचं पटकन आवरून दिलं. त्यांना खायला घालून पुन्हा मी घरातली सगळी तयारी करायला लागले. आवरावर केली. आज मला बाहेर जायचं होतं. बाहेरची ही बरीच कामं पेंडिंग होती. त्यामुळं घरातलं एकदा पटकन आवरून घेतलं. सकाळचा व्यवस्थित स्वयंपाक झाला की मग काय वाटत नाही. मी स्वयंपाकही करून घेतला. एका बाजूला शेवग्याची भाजी, रस्सा भाजी, चपात्या केल्या आणि वरण केलं होतं. तर असं सगळं छान ताटात घेतलं. 1:30-2 वाजता सॅलड पण घेतलं भरपूर आणि ते खाऊन घेतलं. दुपारी थोडा आराम केला. 3-4 वाजता मुली म्हटल्या, "मम्मा तू जायच्या आधी आम्हाला मॅगी करून दे." मग त्या दोघींना 2 पॅकेट मॅगी बनवायला ठेवली एकीकडे. त्या छान अशा टीव्ही पाहत होत्या आणि त्यांनाही आता शाळा त्यांच्या चालू होतील. सुट्ट्या संपत आलेल्या आहेत. बाहेर गेले होते, आत्ता आले. 8:30 वाजलेत रात्रीचे. आता लेट झालाय मला जेवायला. आता दुपारचं जे जेवण आहे ते पटकन गरम करते आणि खाऊन घेते. आणि दुपारचंच होतं ते पटकन खाऊन घेतलं आणि आज एवढी पावलं मी चाललेली आहेत. भेटूयात उद्या. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.